नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेना पक्ष ठरला प्रथम क्रमांकाची मतं घेणारा पक्ष. राज्यातील रखडलेल्या महापौरपदाच्या 22 जानेवारीला आरक्षण पदाची सोडत. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव पाचपाखडी इथे आयोजित. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत 131 पैकी 75 जागा जिंकणाऱ्या शिवसेना पक्षानं सर्वाधिक म्हणजे 11,12,000हून अधिक मतं घेतली असून हा पक्ष प्रथम क्रमांकाची मतं घेणारा पक्ष ठरलाय. तर निवडणुकीत अवघी एकच जागा जिंकणारा शिवसेना पक्षाला 4,37,000हून अधिक मतं मिळाली असून हा पक्ष पालिकेत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणारा पक्ष ठरलाय. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत महापालिका क्षेत्रात 16,49,869 इतके मतदार होते. त्यामध्ये 8,63,878 पुरुष, 7,85,830 महिला आणि 159 इतर मतदारांचा समावेश होता. त्यापैकी 9,17,123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात 4,83,698 पुरुष तर 4,33,385 महिला आणि 40 इतरांचा समावेश होता. 4 सदस्य प्रभाग पद्धतीनं झालेल्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला 4 मतं देण्याचा अधिकार होता. मागील वर्षीच्या 58.8% मतदान झालं होतं. यंदाच्या निवडणुकीत 55.59% इतकं मतदान झालं. या निवडणुकीसाठी एकूण 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ठाण्यात शिवसेना पक्षाचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे 125 जागांसाठी 643 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपाचे 28, राष्ट्रवादीचे 12, राष्ट्रवादी अजित पवारचे 9, MIM 5, शिवसेना उभाठा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. मागील अनेक दिवस रखडलेल्या ठाणे महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षण पदाची सोडत गुरुवारी 22 जानेवारी रोजी होणार असल्याचं राज्य निवडणूक विभागानं जाहीर केलंय. ठाणे महापालिकेत मागील 3 वर्षांपासून महापौर पद नाही. महापालिका निवडणूक होण्यापूर्वी महापौर पदाची सोडत काढली जाते, परंतु राज्यातील 29 महापालिकांचं आरक्षण काढण्यात आलं नव्हतं. त्यामुळे या महापालिकांमध्ये कोण महापौर होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. राज्याच्या नगरविकास विभागाचे राज्यमंत्री यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यावेळेला रोटेशन पद्धतीनं आरक्षण काढलं जाणार नाही. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या महापालिकेत खुल्या वर्गाचा महापौर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आरक्षण सोडत काढल्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे महापौर पदाची निवडणूक पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त होती. माघी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव ठाण्यातील पाचपाखडी इथे आयोजित केलाय. गुरुवारी 22 जानेवारी ते बुधवारी 28 जानेवारी या कालावधीत हा भव्य दिव्य गणेशोत्सव होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आलाय. यंदा या महोत्सवाचं 4थं वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं, भजन, मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेत, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक तथा भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळेला संस्थेचे कार्याध्यक्ष सागर वदे, राजेश ठाकरे, निखिलेश सोमण, सुशांत मोरे, किशोर भावे, मधुसूदन देसाई, रवींद्र कोरडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्यातील पाचपाखडी परिसरातील कचराळी तलावानजीक परमार्थ निकेतन चौकात माघी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई, महेश्वरी घाट येथील श्री गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दररोज विविध उद्बोधक, प्रबोधन करणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे इत्यादींसह सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार भेट देणार आहेत. यावर्षी दरवर्षीप्रमाणे 22 तारखेपासून श्री माघी गणेश जयंती निमित्त 7 दिवसीय उत्सव इथे वंदे मातरम संघातर्फे ठेवण्यात आलेला आहे. दरवर्षी वेगवेगळा देखावा आम्ही साकारतो, सामाजिक, भौगोलिक याचा आशय घेऊन. तर यावर्षी आम्ही माहेश्वर घाट, अहिल्यादेवी होळकर किल्ला याची प्रतिकृती या ठिकाणी उभा केलेली आपल्याला दिसत आहे.
हुबेहूब तो किल्ला आमचे डेकोरेटर मंदार गोळे यांनी तो तयार केलाय आणि तशीच्या तशी प्रतिकृती आपण जर जाऊन बघितलं मध्य प्रदेशात तर आपल्याला लक्षात येईल की अहिल्यादेवी होळकरांनी जो हा किल्ला बांधलेला आहे त्याच्यात जे मंदिर आहे ते जवळपास तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उजव्या बाजूला इथे अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील येणार आहे, जसा त्या ठिकाणी त्या माहेश्वर घाटला आहे तर तोही आपल्याला पाहायला मिळेल. तो अजून काम पूर्ण झालेलं नाही, उद्या पण सर्व काम पूर्ण होईल आणि भाविक मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे येतात. 50,000 पेक्षा अधिक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि अजूनही वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी आम्ही व्यवस्थाही चांगली ठेवलेली आहे. विविध कार्यक्रम देखील याच्यात आम्ही केलेत, सामाजिक असतील, सांस्कृतिक असेल. चढता डॉलर आणि घसरता रुपया याचं रहस्य काय हाही एक विषय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यात CA निखिलेश सोमण हे अर्थतज्ञ कोण आहेत त्या गौरी पिंपळे यांची मुलाखत घेणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे अजून एक संविधान आणि प्रजासत्ताक हा 26 तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवलाय की लोकांना संविधान काय आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय हे पण पोचलं पाहिजे. योगायोगाने 26 जानेवारी मध्ये येत आहे म्हणून ॲडव्होकेट उदय वारुंजीकर जे अत्यंत प्रतिष्ठित वकील आहेत मुंबईतले ते या ठिकाणी दोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. अन्य देखील सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत. गणेश जयंतीच्या मुहूर्तावर महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघणारे या चिठ्ठीत महापौर बनण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक इच्छुकांचं भवितव्य दडलेलं असेल तरी महापौर म्हणून ठाणेकर बनण्याची संधी आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना शिंदे गटात शर्यत लागणार आहे. या पदासाठी अनेक दावेदार असून यामध्ये जुने जाणते मावळे आणि रणरागिणीही आहेत तर सत्तेपर्यंत पोहोचवण्यास मदत करणारे घराणेही आहे. मात्र हा बहुमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाला देणार हे पाहावं लागणार आहे. ठाणे महापालिकेवर शिवसेना शिंदे गटाची एक हाती सत्ता पुन्हा आली आहे. भाजपा महायुतीत असून त्यांनी 2 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी केली असली तरी ती इच्छा पूर्ण होईल असं चित्र नाही. त्यामुळे महापौर शिवसेना शिंदे गटाचाच होणार अशी स्थिती आता तरी कायम आहे. अशामध्ये ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून महापौरपदी कोण बसणार याची चर्चा रंगू लागली. यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावली जाते. दरम्यान हा निर्णय 22 जानेवारीला महापौर पदाच्या सोडतीवर अवलंबून आहे. त्यामुळे महिला आरक्षण आलं तर काय आणि त्यातही ते कोणत्या जमातीसाठी आरक्षित होतं का याकडेही लक्ष लागले. पण जर हे पद सर्वसाधारण गटाकडे गेलं तर इच्छुकांची गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. ठाण्यात शिंदे सेनेनं 75 जागा मिळवत पुन्हा एकदा ठाण्यात आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. मात्र दुसरीकडे युतीत लढलेल्या भाजपाला 28 जागा मिळाल्यानंतर ठाण्याचं महापौरपद 2 वर्षांसाठी हवंय तशी इच्छा भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानं वरिष्ठांकडे कळवली आहे. बहुमताचा आकडा पार करणाऱ्या शिंदे सेनेनं महापौर पदावर दावा सांगताच भाजपानंही या पदासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. या निवडणुकीत शिंदे सेना 75 जागांचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर भाजपानं 28 जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावलाय. निकालानंतर शिंदे सेनेचाच महापौर होणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजपानं 2 वर्षासाठी महापौरपद देण्याची मागणी करत शिंदे सेनेला अप्रत्यक्ष इशारा दिलाय. मुंबईनंतर आता ठाण्यातही महापौर पदावरून युतीत रस्सीखेच सुरू होणार का अशी चर्चा या निमित्तानं निर्माण झाली. आमदार निरंजन डावखरे यांनी उघडपणे महापौर पदावर दावा करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ठाणेकरांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपाकडे महापौर पद असणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच ही मागणी मान्य न झाल्यास भाजपा पारदर्शक प्रशासनासाठी चौकीदाराची भूमिका बजावेल असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय. ठाणे महापालिकेतील निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतील असे शिंदे सेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. निरंजन डावखरे भाजपाचे प्रमुख नेते असल्यानं आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना अधिकाधिक पदं मिळावीत यासाठी त्यांनी ही मागणी मांडल्याचंही सांगितलं. महापौर शिवसेनेचाच बसेल मात्र भाजपाचा महापौर बसेल का याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भांडणं लावण्याची जी काही प्रकार आहेत कुडमुड्या ज्योतिषी याप्रमाणे ते कुडमुड्या ज्योतिषी प्रमाणे जे काही संदर्भ देत आहेत त्यावर लक्ष देण्याची गरज नाही. शिवसेना भाजप महायुतीचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर त्या ठिकाणी होईल. आता भाजप म्हणते की आमचा महापौर ठाण्यात असावा, कल्याण डोंबिवलीला असावा, सर्वकडे आता प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या पक्षाचा की आमचा पक्षाचा असावा, त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय?
ॲज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत आहे. मलाही वाटतं की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा, म्हणून ते शक्य आहे का? शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो. देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मुंबईचा महापौर बसावा असं वाटतं का आपल्याला? मुंबईचा महापौर आमच्या महायुतीचा बसावा हे वाटतं. शिवसेनेचा महापौर सर्वत्र बसावा. शताब्दी महोत्सव आहे बाळासाहेब ठाकरे. हे बघा, प्रत्येकाला वाटतं मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं. परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. ठाण्याचे महापौरपद कुणाकडे जाणार याकडे सरकारचं लक्ष लागलं असतानाच पालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली. 2 दिवसांनी आरक्षणाची सोडत निघणार आहे. त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. ठाण्यात शिवसेनेचे जागा अधिक असल्यामुळे, बहुमत असल्यामुळे महापौरपद सेनेकडे जाणार आहे. तर भाजपानं देखील महापौरपदासाठी दावा केलाय, परंतु पालिकेनं आता कार्यालयाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.